नमस्कार मंडळी. तर मी या गावचा शेटरेकरी एकमेव. लायकी आहे मला खरं तर. आणि गावात खूप नाव आहे माझं. तर काय नाही, परवा आमची जरा मीटिंग बसली होती. तर 7-8 जण होतो आम्ही, काही जास्त नव्ह. कारण गावात काय माणसं जास्त नाही आहेत. तर 30 माणसं आमच्या गावात होती. तर त्यापैकी आम्ही 7-8 जण जमलेलं होतं. 30 घरं आहेत खरं आमच्याकडं. त्यातली 20 बंदच आहेत आणि 10 घरं होती. त्यापैकी 7-8 जण आली. ती दोघं तिघं काय जरा जागेवर आहेत, त्यामुळे काय त्यांना यायला जमला नाही. तर म्हटलं असू दे, ठीक आहे बाबा. काय आता परवा मिटिंगला बघितली, म्हणजे पाकाडीची मिटिंग होती बघितली ना, त्याला फक्त 2 माणसं आणि मी तिसरा. तो पिऊस आलेला आमचा वासाडा आणि तो असो आनंद, 3 माणसं आम्ही फक्त होती. तर विषय आम्ही बसलेलं 1 किलो फरसाण आणलं होतं, 80 रुपये किलोवाला. आणि चाय जरा करायला सांगितली होती त्या भागीरथी अकोला. ती शेजारी तिचा जरा घर आहे ना, तिला सांगितलं होतं जरा वाईट चाय कर. तर जास्त काही 10 कप गेले होते. तर मीटिंगला बसलेलं सगळं वेळेवर काही कोण आलंच नाही. 6 वाजलं सगळ्यांना जमोपर्यंत. तरी मी 5चा टायमिंग दिला होता, 6 वाजेपर्यंत सगळं आलं. आणि नंतर 6 होतो ना, असं लवकर कालोख पडतो म्हटलं, तासाभरात काय ते हुरकू. तर मी आपली जाऊन 5 वाजल्यापासून बसलेलं चोलीत. तर कोणी यायला तयार नाही. 6 वाजता आलं बस सगळं. एक 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 करून आलं. मी गुरा सोडली होती, मी हा केला होता, ता केला होता, करून सगळं आलं. तर मग विषय एकावर एक मी घेत गेलो. तर पहिला विषय होता तो गावातनं आलेला होता, की महिला जेव्हा बायका ज्या बायका आहेत ना आपल्या, त्या अंगणात उभा काढायला बसतात. तर ही जी टवाल पोरं आहेत ना, ती सारखी त्यांच्याकडे चॅचॅतच बघत राहतात तो. दुपारचा कामच का त्यांना. हां. आणि काम नाही, धंदा तर नुसती उनाटक्या करत असतात. वाडीचं काही विकासात्मक काही विषय असतील ना, ते येत नाहीत मेलं. हां, का बाबा कुठं पाकाडी बांधायची आहे, तर कुठं चिरा-बिरा वालवायची आहे. तर त्यातला काय करण्याचं नव्हं. ही नको ती कामं करण्यात पुढे ही पोरं. तर मी काय म्हटलं त्या बायकांना, तुम्ही काय भावानो हे करू नका. तुम्ही काय दुपारच्या अंगणात बसू नका. तुम्ही बुवा आतमध्ये घरात बसा आणि घरात काय ते ओवा काढा. लाईटी लावा वाटल्या, कारण दुपारच्या काय उन्हात बसतात, तर ऊन बी नसतं आणि जरा डोक्यात काय बी असेल ती दिसते म्हणून ती बसतात. तर हा काय बोलण्याचा विषय नव्हता. तर मी त्यांना सांगितलं, बाबा समजावून सगळ्या बायकांना तुमच्या घरातल्यांना सांगा, की तुम्ही काय दुपारच्या उभा काढत बसू नका. तुम्ही घरात बसा, लाईट लावा आणि त्याच्यावर काय ते उभा काढा. दुसरा विषय असा होता, की वर्गणी. तो शांत्याला वर्गणी सगळी देतात जमवायला. तर तो काय वाडीची वर्गणी कुठली भरत नाही ना, कुठली गोंधळाची वर्गणी भरत, आणि त्याच्याकडे सगळा हिशोब ह्या वाडीत देऊन ठेवलेला. तर मी सेक्रेटरी झाल्यापासून मी काय निर्णय घेतला, म्हटलं आता कसं आहे, शिमग्याला आम्ही पट्टी घ्यायला देवासोबत आम्ही फिरताव ना. तर तेव्हा सगळीजण शांती आहे ना, तो फिरत असतो. सगळ्यांकडनं पैसे घेत असतो. ह्याचं पैसे नाही भरलेलं आणि हा सगळ्यांकडनं पैसे घेत फिरत असतो. मग मी सेक्रेटरी झाल्यापासून हा निर्णय घेतला. आता मी किती 2 महिने झाले मी सेक्रेटरी झाले. तर मी विषय ठरवलेला आहे, की ते शांतीला काही द्यायचं नाही. त्यानं जर पहिलं पैसा भरला तर त्याच्याकडे द्या. नाहीतर दुसरा कोण पहिलं पैसे भरील त्याच्याकडे वर्गणीचा सगळा हिशोब द्यायचा. त्यानं पैसे जमा करायचं. ही जबाबदारी मी गावावर सगळी टाकलेली आहे. आणि तिसरा विषय म्हणजे सगळ्या वाड्यातल्यांना मी सगळ्यांना ताकीद दिली. सगळ्यांच्या तक्रारी होत्या. आम्ही काकडी लावलेली आहेत, काकडी खाऊन जातात, चिबूड खाऊन जातात. अजून काय काय कलिंगड फलिंगड काय काय लोक आपली लावतात. आता शिमगाय म्हणून कलिंगड बिलिंगड लावली नाहीत, थोडं थोडं. तर सगळं खाऊन जातात. गुरा सगळी वाट लावतात. तर मी विषय असा ठरवलेला आहे, की गुर जर त्रास देत ह्याच्यात बांधून ठेवा. अजिबात चालणार नाही. गुरं इथं आलेली आम्हाला चालणार नाही. तर सगळ्यांना सांगितलं, चरून आलो की गुरं सगळी तुमची घरात वाड्यात बांधून ठेवा. तर असं सगळे विषय 2-3 विषय होते. ते हुरकलेले. 6 वाजता सगळ्यांनी चाय बी प्यायलेली बागेत टाकून दिला. फरसाण विरसाण खाल्लेलं आणि मग घरात गेले. तर एवढाच काय ते विषय होता, तो तुम्हाला जरा सांगायचा होता त्या निमित्त. तर म्हटलं ठीक आहे, आपण भेटूया. आणि 14 मार्चला आपला शिमगा येतोय, धुलीवंदन. आपल्या सौंदर्य महालक्ष्मीचा पालखी भेट सोहळा असतो. प्रसिद्ध आहे सगळीकडे, सगळ्यांना माहितीच आहे. पण तुम्हालाही सांगतोय, आठवण करून देतोय पुन्हा. तर तुम्ही सगळ्यांनी या. तो आनंद तुम्ही पण घ्या. आम्ही आम्ही दरवर्षी घेतो. आम्हाला ती उत्सुकता कायम असते. आमच्या ओमडीतल्या लोकांना, नारखिर्कीच्या लोकांना कायम उत्सुकता असते. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या आणि त्या ह्याचा अनुभव घ्या.
त्या पालखी भेट सोहळ्याचा. तर एवढंच बोलतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सह. चला चला येतो. राम राम.